जेजूर नगरपालिका 2025चा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि 17-3 असा भंडारा सध्या जयदीप बारबा यांनी उधळला आहे. दादा काय भावना आहेत? गेल्या 2 महिन्यापासून या ठिकाणी जेजुरीची निवडणूक महाराष्ट्राच्या कुलदैवताचं ठिकाण असल्या कारणामुळे ऐतिहासिक निवडणूक आणि प्रचंड अशा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चुरशी निवडणूक होणार अशा प्रकारचं चित्र हे मीडियाच्या माध्यमातून दाखवलं गेलेलं होतं. परंतु या ठिकाणी आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आमचे मित्र जेजुरीचे उपनगराध्यक्ष गणेशजी निकुडे पाटील आणि मार्गदर्शक दिलीपदादा बारबाई, प्रचार प्रमुख संदीपप्पा जगताप आणि सर्वच मान्यवर वडीलधारी मंडळी यांच्या नेतृत्वाखाली आपला 12 बोलटेदार समाज आणि बहुजन समाज जेजुरीतला हा एकवटला आणि जेजुरी काय करू शकते, जेजुरी गाव काय करू शकतं, जेजुरी शहर काय करू शकतं हे आज दाखवून दिलेलं आहे. आणि प्रचंड असा मोठा विजय या ठिकाणी जल्लोषामध्ये जनतेने आमच्यावरती या ठिकाणी विश्वास टाकलेला आहे. अजितदादांनी जी हाक दिली होती की घड्याळाच्या पाठीमागे तुम्ही सर्वजण उभे राहा, तुमचं कुठलंही काम त्या ठिकाणी मी खंबीरपणे करेल. आज दादांवरती जबाबदारी आमच्यावरती जेजुरीकरांच्या निमित्ताने वाढलेली आहे की भविष्य काळातली ही जेजुरी पुण्यापासूनचं असणारं सगळ्यात जवळचं शहर आणि नावलौकिकात असलेलं खंडेरायाच्या या पावनभूमीमध्ये असलेलं शहर हे खऱ्या अर्थाने सोनेरी जेजुरी म्हणून आम्ही बनवू असा विश्वास आम्हाला त्या ठिकाणी आहे. या निमित्ताने जेजुरीकरांनी जो आमच्यावरती विश्वास टाकलेला आहे, जे मोठं एवढं वजन आमच्यावरती टाकलेलं आहे की 17 आणि 1 नगरसेवक, 17 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष ही मोठी जबाबदारी टाकलेली आहे. मी मगाशी येत असताना मला उचलून आणलं सगळ्यांनी बाहेर. साधारणतः 350च्या आसपास 3,500च्या आसपासचं लीड दिलेलं आहे. एवढं लीड याच्या अगोदर प्रचंड लीड कधीच या ठिकाणी कुणाला दिलं गेलेलं नव्हतं. खूप मोठा विजय या ठिकाणी गणेश निकुडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जेजुरी शहराने आज विश्वास टाकलेला आहे अजितदादांवरती आणि सर्व जनतेवरती. जनतेने आम्हाला जो विश्वास दिलेला आहे तो आम्ही निश्चितपणे ही जेजुरी सोन्याचीच बनवू असा विश्वास आहे. युवा पिढी खूप दिसते तुमच्यासोबत. काय आमच्याबरोबर सगळे युवा पिढीचे नगरसेवकच उभे होते आणि त्यामुळे युवा पिढी जी आम्हाला ज्याची साथ देते त्याचं कारणच ते. धन्यवाद.